इस वक्त तुमसर में है, जो भंडारा ज़िले में आता है। और तुमसर से ही लगकर 3 किलोमीटर एक छोटा सा गांव है एरली, जहां 6 तारीख को एक वारदात होती है, जहां दिलेश वाघमारे नामक एक युवक है, जो युवक सबकी मदद करता है और बहुत एक्टिव है। ऐसे एक युवक की गला काटकर, गला रेतकर हत्या होती है। उस मामले में पुलिस की क्या कार्रवाई है, जब हम लोगों से पूछते हैं, रिश्तेदारों से पूछते हैं, तो ऐसे लग रहा है कि जैसे पुलिस आरोपी को बचाने के पीछे लगी है। वैसे देखा जाए तो ये एट्रोसिटी का मामला है। ऐसे मामले बहुत होते हैं और पुलिस प्रशासन की निष्क्रियता के कारण जो आरोपी होते हैं उनको कोर्ट से बरी भी किया जाता है। इस केस में भी ऐसा ही दिख रहा है। जब 6 तारीख को ये वारदात हुई, इसका जो एफआईआर हुआ वो 8 तारीख को हुआ। जो मृतक के परिवार वाले लोग हैं, उसका भाई है, उसकी माँ है, उनका भी स्टेटमेंट जो लिया गया वो 8 तारीख को लिया गया। 8 तारीख को लेने के बाद उनका ये कहना है, जिनका स्टेटमेंट लिया गया, कि स्टेटमेंट में जो बातें उन्होंने कही, जो आरोपी, संशयित आरोपी उन्हें लगता है कि जिन्होंने इसकी हत्या की होगी, उनका नाम इस एफआईआर में बिल्कुल लिखा नहीं गया। जैसे कि मृतक का एक वीडियो सामने आया है जो वायरल हो रहा है, उसमें एक शख्स का नाम मृतक ले रहा है बार बार। उस नाम के शख्स को भी पुलिस ने अब तक हिरासत में नहीं लिया है। ये कहा जा रहा है कि मृतक जिस व्यक्ति का नाम ले रहा है, पुलिस उस व्यक्ति के साथ घूमती हुई नज़र आ रही है तुमसर और इस परिसर में, लेकिन अब तक ना उसकी चौकसी की गई, ना उसको अरेस्ट किया गया है। ये पूरा जो मामला है, इस मामले से ऐसे लगता है कि पुलिस का धूलमूल रवैया इस मामले में दिखाई देता है। पुलिस बड़ी ही निष्क्रिय दिखाई दे रही है। अपितु ऐसा लगता है कि पुलिस आरोपियों को बचा रही है। जिस तरह से आप फुटेज में देख रहे होंगे कि समता सैनिक दल के कार्यकर्ता पुलिस के साथ जो वार्ता कर रहे हैं, जो बातचीत कर रहे हैं, उससे स्पष्ट, उस रिकॉर्डिंग से स्पष्ट ध्यान में आता है कि पुलिस ने इस मामले में बराबर ध्यान नहीं दिया है और जो आरोपी है उनका ना पीसीआर लिया गया है, ना उनको अरेस्ट किया गया है। तो पूरी तरह से ये मामला जो है वो पुलिस प्रशासन दबाने के पीछे लगा है, ऐसे लग रहा है। त्याने विटनेस इथे उभे आहेत, ठीक आहे। पहिल्या दिवस तुमच्याकडे तपास होता, विटनेस जेव्हा कॅमेऱ्यासमोर सांगतायत, सगळ्या लोकांसमोर सांगतायत, तर साहजिक आहे तुम्हाला सांगितलं, तुम्ही एफआयआर मध्ये त्यांचे नाव का नाही टाकले? एफआयआर च्या वेळेस हेच होते, नाही तर बाकी विटनेस कुठे होते? यांनी जे जे नाव सांगितले नाही ना, का तुम्ही एक त्यांनी 4 नावं सांगितले, तुम्ही एकच कोणाकोणाचं नाव सांगतो? मला मी ऐका, मला मी नाव सांगतो, तुम्हाला मी देवानंदचं नाव सांगितलं हो, तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी। आणि साहेब, मी तुम्हाला नंबर द्या की जेव्हा ती घटना घडली, नंबर ती घटना ज्या वेळेस घडली त्यावेळेस तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते। हे गावकरी स्वतः चर्चा करत आहेत, चर्चा करत असून सुद्धा आतापर्यंत एकही विटनेस कसा नाही सापडला साहेब, मला तुम्ही सांगा। आता आमच्यासोबत तुम्ही आणि 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 रात्री 8 वाजताची घटना आहे, रात्री 2 वाजताची घटना असती तर आपण समजू शकतो। आणि गावाच्या जवळ घडलेली घटना आहे, जिथनं रहदारीच्या रस्त्याच्या जवळपास घडलेली घटना आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विटनेस का नाही मिळालेत आतापर्यंत? हा प्रश्न आहे ना साहेब। उद्याला काय होईल? त्या दिशेनं तपासच पोलीस यंत्रणा करत नाही ना। काय हे बघा म्हणतात साहेब, म्हणजे मानवता गेली का आणखी आमची? दुसरी मानवता गोष्ट नाहीये साहेब, का? याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्या केसमध्ये ती मिळत नाही। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत स्पेसिफिक प्रावधान आहे की जो पीडित आहे किंवा जो डिपेंडंट आहे, मृताचा नातेवाईक असेल, त्याला सगळी तुम्ही माहिती दिली पाहिजे, एकूण एक माहिती दिली पाहिजे। त्याला काही एकही माहिती दिली नाहीये त्याला। तपास माझ्याकडे कागदपत्र नाही साहेब ठीक है ना, पण तुम्ही रिलेटेड आहात ना साहब। रिलेटेड अरे डीवाईएसपी आखिरी में क्या करते हैं साहब, हमको नहीं पता, कि वो आपको ही बताएंगे और आप जाके तपास करोगे वहाँ पे। सवाल ऐसा है, मेरा कहना ऐसा है कि जब तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा, याच्यामध्ये तपासाची सर्व माहिती मी त्यांना बोलवतो। नाही, तुम्ही पहिली मुलगा गोष्ट हा इतका तडपत आहे, नाव घेताय ना, कानाला लावा ना नाव तुम्ही, घेत आहे, कानाला कानाला लावा लावा, ना। नाव येत आहेत आवाज। नंदू, त्याला नंदूला पकडल्या का तुम्ही? ते तर नाव आहे ना, नंदू ऐकून राहंदालेला कानाला लावा पकडल्या ना। का? कोण आहे हा नंदू नंदू राहंदाले रहंगडाले तुमचा? जो आहे, त्याचं नाव का घेतो तो वारंवार? कारण की आणि आम्हाला असं त्यांनी कळलं घरून नेलं त्याला। ते तुमच्या कानाला आवाज येत नाही? वर्चस्वाच्या लढाईमधनं हा समाज तिथे घरून नेणारा वेगळा कमी पोरगा संकेत आहे। आहे। त्या समाजातला हा एक होतकरू पोरगा होता, त्या होतकरू पोराविषयी यांची वादविवाद माके होऊन उर्फ राहतात, त्याच्यातनं यांनी हेमंत सगळं उर्फ माके, याला तुम्ही अरिष्ट केल्या का साहेब? ज्याला घरून नेलं होतं? बाकीने तुम्हाला 3-4 नाव सांगितले की हा धावला, हे तुम्ही व्हेरीफाय केलं का? आणि कोणी घाबरायची गरज नाही, ज्याने पाहिलं घटना तुम्ही व्हेरीफाय केलं इथं उभे राहा, डीएसपी साहेबाचा नंबर द्या। पहा, त्यांची आई हे का खोटं बोलत आहेत का? त्यांच्या घरचे मृतक गेले तर? तुम्ही विटनेस का नाही घेतले? 6 तारखेपासून किती तारीख आहे आज? त्याला अंदर का नाही केलं माक्याला?
ज्यांनी घरून नेलं तो मेन सस्पेक्ट आहे. हेमंत उर्फ माकेला तुम्ही अरेस्ट का नाही केलं? लावा ना थोडं माके डिग्री. सोबत जाताना ह्या बाईनी बघितलेलं आहे याच्या मुलाला. घरी लास्ट गेला होता विटनेस ना तो. तुमच्याकडे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आहे. त्यांचा PSR घ्या ना तुम्ही, कस्टडीत घ्या ना त्याला. कसं सत्य बाहेर निघत नाही, कसं तुम्हाला एव्हिडन्स मिळत नाही. सुरुवातीपासून तुमची भूमिका संशयास्पद आहे. स्टेटमेंट रेकॉर्ड केलं हे तुम्ही मान्य करा. रेकॉर्ड केलं त्यावेळेस तुम्ही हे सांगितलं होतं ना की त्या रांगडाले सोबत गेला होता म्हणून नंबर द्या. सोबत तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवलं काय ना? नाही वाचून नाही दाखवलं काही. प्रश्नच नाही. सगळ्या केसेस मध्ये होते. तुमच्या समोर विचारतोय. पहिली केस नाही आहे. तुमच्या समोर विचारतोय मी. स्टेटमेंट मी रेकॉर्ड केलेलं नाहीये. नाही बघा, ज्या वेळेस सुरुवातीला घटना नोंद झाली साहेब, 2 दिवस अॅट्रॉसिटीचा गुन्हा लागला नव्हता, बरोबर आहे? नाही, 2 दिवस दुसऱ्या दिवशी लागलं. कधी 7 तारखेला की 8 तारखेला? सात- 8 तारखेला लागला ना. 6 तारखेची सातलाच लागला. 2 वाजता तुम्ही FIR नोंदवली. 7 तारीख 8 तारखेला 7लाच लागला. 7ला. ठीक आहे, जरी 7ला लागला असेल तरी सुद्धा हिचं स्टेटमेंट जे नोंदवलं त्या आणि काही लोकांचे स्टेटमेंट उशिरा सुद्धा नोंदवले गेलेले आहेत. प्रश्न असा आहे की हो, समोर न्यायालयामध्ये साहेब तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे काय होतं. 2 दिवस स्टेटमेंट जर नोंदवण्यामध्ये चुकी झाली किंवा उशीर झाला तर आरोपींना त्याचा लाभ मिळतो. आता मला एक गोष्ट सांगा साहेब, याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी आमची ही आहे की यांनी नाव घेतल्याप्रमाणे जे आरोपी आहेत ह्या केसमध्ये त्या सगळ्या आरोपींना ताबडतोब तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, त्यांना अटक करा, त्यांना जेरीचा नाग होतं. दुसरी आमची मागणी आहे की हा जो परिवार आहे, आता DYSP साहेबांकडे नाही आम्ही भेटणार आहोत. हा जो परिवार आहे यांचं असं म्हणणं आहे की यांच्या केसमध्ये ज्या प्रकारे निष्पक्ष तपास व्हायला पाहिजे त्या प्रकारे निष्पक्ष तपास होत नाही आहे. यांना कोणत्याही ह्या केस संदर्भात कोणतीही माहिती यांना दिली जात नाही आहे, कोणती इन्फॉर्मेशन यांना दिली जात नाही आहे. कोणाचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतात, काय करतात, किंवा चुकीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतात किंवा बरोबर स्टेटमेंट रेकॉर्ड करतात ते सुद्धा त्यांना माहिती नाही. तर त्यांना सगळी माहिती मिळालेली पाहिजे, तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. तुम्ही आपल्या आणि पोलिसांसोबत फिरणारे आरोपीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणारे सगळे आरोपीच आहेत. तुम्हाला मी तोंडावर बोलतोय. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. तुम्ही किती मला तुम्ही बोला, चुकीचेच म्हणाल ना तुम्ही साहेब. चुकीचेच तुम्ही म्हणाल. चुकीचेच म्हणाल ना. पोलिसांसंग फिरणारे माणसं आरोपीच आहेत. मी तुम्हाला माझ्या सांगतो ना, मी घरामध्ये तुम्हाला आहे त्याला नंदुले हे करा न त्याले एवढा माझ्या पोरगा वाईट नव्हता असा कधी. विचारून घ्या सारा लोकांना. त्याला घेऊन गेले त्याला आणि मारला त्याला कधी नाही आहे पोलीस स्टेशनले. तुम्ही काही ना काहीतरी सध्या त्या माझ्या पोराले सांगतो मी कधी नाही केलं ते ना. आतापर्यंत हा पहिल्या दिवशी नाव सांगतोय, त्याचा त्या आरोपींचे नाव पहिल्या दिवशी त्या FIR मध्ये नंदू यायला पाहिजे रांगडालेला होते. तुम्ही घेतले नाही. नाव सांगितलं त्याप्रमाणे पण ते म्हणतात कुठे आहे ना नंदू नाही, रांगडाले ते म्हणतात दाखवा. ना नाही आहे ना. सांगितल्यानंतर तो हेमंत उर्फ माके कुठे आहे दाखवा. नाही ना, तुम्ही त्यांचं तुम्ही त्यांचं सप्लिमेंटरी स्टेटमेंट घ्या. त्यांना ते सगळं- बोललो सप्लिमेंटरी स्टेटमेंट द्या म्हणून तुम्ही त्यांचं काय मला बोललो तुम्ही? तुम्हाला बोलू मग तिथं बोललो तुम्हाला तू दुसरं बोलावलं होतं का स्टेटमेंट घ्यायसाठी तुला? तुम्ही जेव्हा तुमचे भाऊ आणि बहीण आले होते हा, तेव्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला- स्टेटमेंट तुम्हाला घेण्यासाठी काय स्टेटमेंटला नाही बोलवलं मला. अजिबात साहेब नाही बोलवलं. इथलं काय गोष्ट नाही, नाही नाही, साहेब, असं- इथलं आम्ही सांगायला इथं अहो, आम्ही सांगायला केस तर मी सांगतो ना अॅट्रॉसिटीच्या मॅटर मध्ये हाच प्रॉब्लेम होतो प्रत्येक केसमध्ये. आमचं मी सांगा interest. आम्ही अहो, तर मी तुम्हाला तुमच्यावर विश्वास करतो म्हणून एवढं शालीनतेने प्रश्न विचारतो ना साहेब तुम्हाला. आणि मी बघा साहेब, मी तुम्हाला सांगतोय मोठ्यात मोठी घटना भारतात घडलेली अॅट्रॉसिटीची असो, मी त्याच्यात वकील आहे. मला सगळे दुवे माहिती असतात म्हणून मी नाही, तुम्हाला तुम्हाला आल्याबरोबर तुम्हाला कायदेशीरच प्रश्न विचारतोय. मी तुमच्या तुम्हाला काय मी आश्वासित परत करू शकतो याच्यामध्ये कोणी जे काय ज्याच्याचा नाही, पण यांनी सांगितलं म्हणताय ना साहेब तुम्ही आतापर्यंत आज 4 दिवस, आज किती 6 तारखेची घटना होती, आजची तारीख किती आहे? 17 तारीख आहे, 18 तारीख आहे, 12 दिवस झाले साहेब. 12 दिवसानंतर 12 दिवस होऊन तुम्हाला सुद्धा केस पेपर बद्दल काय पाहिजे असेल नाही ना, आता नाही सर तर ते तुम्ही रिक्वेस्ट तुमच्या आहे सर, हा मॅडम ऐका एक मानवता म्हणून काय वाटतं याला पाहून. आणि ऐका नाही, नाव, याला निवडून ऐका मारायचं. नाव त्यांना घेतले का तुम्ही नाव सांगतात हिरासत मध्ये घेतले का? त्या नंदू रांगडालेला घेतले का हिरासत मध्ये? का नाही घेतलं? कोण रिश्तेदार लागतो तुमच्या? हो विषयात कोणी सांगू आमचं आम्ही मग का घेतलं नाही? तुम्ही घेतलं का नाही त्यांना हिरासत मध्ये? आम्ही अक्षरशः नाव साहेब, अरे आम्ही तुमच्या तुमच्या थोडीशी वतीनं मानवता नाही आहे का? आम्ही तुमच्या वतीनंच केस लढवतो मॅडम. चला आम्ही मानून घेतो केस आम्ही जे लढवताय. सरकारमध्ये मग तुमच्या मुख्य जे बाजूने आरोपी आहेत त्यांना का नाही अटक झाली मुख्य आरोपी आतापर्यंत? अटक झाली ना नाही नाही, कुठे? हो, मारेकरी आहे साहेब. एकटा नाही आहे. नंदू रांगडाले पूर्ण गाव सांगते की नंदू रांगडालेने केलेले आणि तुम्हाला दिसते आहे तो बारका सुरका माणूस ह्या पोराला एकटा मारू शकत नाही. इकडे एवढे लोक आहेत, बोलत एवढे आहेत. लोक आहेत. काय घ्यायचं असेल तुम्ही थांबा. माक्याला घेऊन या, माक्याला घरी.
अरे एक मिनिट थांबा तुम्ही, एक मिनिट. हे जे कोणी साक्षी माक्याला आणा, अरेस्ट करा. नाम काय तुमचं? माक्याला अरेस्ट करा, नंदूला अरेस्ट करा. किरण प्रभाकर अवताळे. माक्याला अरेस्ट करा ना साहेब. माक्याला काय सोडलं? जो घरून घेऊन गेला त्याची आई सांगते ना. त्याची आई सांगते माझ्या घरून त्याला घेऊन गेला. घरून घेऊन गेला त्याले. माक्याला करा ना अरेस्ट. क्लिअरली गोष्ट सांगा, ज्या दिवशी घटना घडली मागे होता पोलीस स्टेशन मध्ये, तुम्ही त्याला सोडला का? स्टेशन मध्ये होता 12 वाजता 1 वाजेपर्यंत होता. माक्यावरती तुम्ही पहिल्या दिवशी काही अक्षरशः घेतलाच नव्हता, ज्याशी एफआय केली त्या दिवशी. मागे सोबत होतं 10 लोक सांगाल तुम्हाला की माके मागे तर होतं ना, सोबत माके होतं नाही ते, पण माक्याबद्दल कोण तक्रार दिली नव्हती पहिल्या दिवशी. तुम्ही स्टेटमेंट चेक करा गेला माके घरून घेऊन आईनं स्टेटमेंट दिलं ना. माक्याला घरून एफआय झाल्यानंतर सांगितलं. नंतर घेऊन गेला, पण का नाही केलं त्याला? चौकशी केली का साहेब तुम्ही एफआयआर त्याची? त्याची चौकशी केली, त्याची स्टेटमेंट घेतली त्याचे सगळे. त्याचे स्टेटमेंट जे घेतले त्यांनी सांगितलं असेल की मी नव्हतो, मी दारू पिऊन होतो, मी पडून गेलो होतो, असं सांगितलं असेल Statement त्यांनी. त्याप्रमाणे केलं त्याच्यामध्ये. त्याचं मेडिकल आता एक्झामिनेशन केलं का साहेब तुम्ही? मेडिकल नाही झालं त्याच्यामध्ये. मग आता मला सांगा, आता मला सांगा. मी तुम्हाला ते राष्ट्रपती पुरस्कार द्या. सांगतो, याच्यामध्ये सुनियोजित पद्धतीनं त्या पोराचा मर्डर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हा नंदुरांग डाले, त्याच्यानंतर हा जो माख्या तो ह्या सगळ्या लोकांनी मिळून ते संगनमत करून घडून आणलेलं हत्याकांड आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे. मग आम्हाला सांगा ना ते. तर ते सांगतो म्हणतात ना, तुम्ही घेतलंच नाही ना स्टेटमेंट साहेब. माके हे म्हणतात. आज 12 दिवस झाले ना स्टेटमेंट नाही घेतलं. सांगितलं त्यांना. पुढे तो बोलतोय नाही सांगितलं. त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण स्टेटमेंट काय आम्ही लोकांचं मी नाव सांगा, त्याच्याकडनं आम्ही ते बघा करतो. साहेब, मी पण कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये येण्याआधी सगळ्या आता गोष्टी मी तुम्हाला करून सांगतो, येतो. जे लोक तुमच्याकडे विटनेस आहेत त्यांना सांगा, मी त्यांची परत स्टेटमेंट घेतो इथे परत. कुठे आहे? कोण witness आहे रे? जे witness आहे घेऊन ये. ज्यांना पाहिलं म्हणजे तो 10-11 वाजता जेवण वगैरे केलं आणि घरी, आणि तो माके आला होता आणि माकेसोबत घेऊन गेला. आणि मी त्याला फोन केला होतो, दिलेस तू कोठी आहेस? तर दिलेस ना म्हणलं का मी शिवरायला यावं माकेसोबत. मग त्यानं म्हणलं मटण वगैरे मी आणतो. म्हणलं ठीक आहे, मटण वगैरे आण म्हणलो त्याला. मग अजून तो मटण आणतो म्हणून 5 वाजता 6 वाजता आला तो माकेसोबतच आला. आणि भाजीचा थैला ठेवलं न निघून गेला. मी म्हणलो माके होता दारामध्ये. मी त्याला म्हणलो माकेला म्हणलं भाजी कर म्हणलो. तो माके बोलला नाही, मग तूच कर म्हणलं भाजी म्हणले. मला बोलला माके, जबरदस्तीने घेऊन गेला त्याला. माके कोण आहे? माके कोण आहे? निलेशचा मित्र. तो दिलेचा मित्रच आहे. तो घेऊन हा, गेला. घेऊन गेला जबरदस्तीने त्याला. ज्या दिवशी घटना घडली, हा हा माके हा तुमच्या घरून 5-6 वाजता घेऊन गेला. घेऊन गेला. तू भाजी बनवलं म्हणलं दिलेस ना. पूर्ण नाव सांगा ना त्याचं. त्याचे माके रहांग डाले. जितेंद्र रांगडाले, त्याचं नाव जितेंद्र आहे, मला माहित आहे. जितेंद्र माके रहांग डाले. नाही, त्याचे 2 नाव आहेत, 3 नाव आहेत. माकेच म्हणतात त्याला पण जबरदस्तीने घेऊन गेला. माझी तब्येत खराब आहे म्हणलं, तरी मला तू भाजी बनवा, मी याला घेऊन जातो असं बोलला आणि घेऊन गेला. त्याच्यानंतर मग यांना काही माहिती. मग त्यांच्यानंतर मला काही माहित नाही. हा गेला जिमले, लहान मुलगा माझ्यावाला. मी होतो घरी. हे घटना झाली पण मला माहिती नाही. मरून गेला तरी पण मला माहीत नाही, काहीच नाही माहीत होता. मग नंतर मग हे सांगत होते हे कोणी असं झालं तसं झाला, तेव्हा मला माहीत. तुमच्याकडे पोलीस आले सांगायला? कोण आलं सांगा? म्हणजे हे त्यांच्या गावातलेच लोक आले, पोलीस वगैरे काही नाही आले. म्हणजे हे माहित नाही आला. घरातल्या घरात यांना असं म्हणजे कधी भांडणं नाही, काही नाही झाले ना सर. कधी भांडणं झाले असते तर यांनाही वाटलं असतं की चला बा माझा पोरगा नेहमी भांडणं वगैरे करते. हे लोक असे जात होते, टीव्ही पाहत बसली होती, लोक जात होते, तरी हिला माहित नाही की असं झालं माझ्या पोरासोबत म्हणून. कारण की यांचं कधी म्हणजे भांडणं वगैरे वार्डामध्ये कधीच नसते. तर यांना कसं वाटेल सर की माझ्या पोरांचा आज मर्डर होणार आहे? असं वाटलंच नाही का मग ते काही गुंडागर्दीमध्ये तर आहेत नाही की त्यांना माहित होणार आहे की आज माझ्या घरी अशी घटना घडणार आहे म्हणून. असं नसते ना सर. तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला आलात तर सहकार्य मिळालं का तुम्हाला? स्टेशनला नाही आलो मी. हिचा ना स्टेटमेंट झाला ना, पोलिस यांना विचारायला आले त्या दिवशी दुसऱ्या काही तिसऱ्या नाही दिवशी आले. आणला होता. मग तर घरी आलेच नाही. जर घरी आले असते तर यांना सकाळी नाही रात्रीच माहित झालं असतं की माझ्या पोरासोबत अशी घटना घडली आहे. यांना तर माहित होतं. म्हणजे असं म्हणणं आहे तुमचं की रात्रभर पोलिसांनी घटना घरच्यापासून लपवून ठेवली? म्हणजे यांच्यापासून लपवून ठेवली. बरं. आणि आम्हालाही माहित झालं, ते बाहेरूनच माहित झालं. बाहेरूनच ही घटना. मी मावशी आहे, अच्छा दिलेश वाघमारेची मावशी. अच्छा. आणि हिला याच्यासाठी सांगण्यात नाही आलं कारण की हिच्याकडे जर पोलीस आले असते विचारायला तर हिला डायरेक्ट माहित झालं असतं ना. हिच्यापासून लपली असती का घटना? म्हणजे रात्रभर पोलिसांनी आलेच नाही घरी, पोलिस आलेच नाही. तुमचं स्टेटमेंट कोणत्या तारखेला घेतलाय? 6, 7, 8, 9 तारखेला घेतला असतं सर. म्हणजे 9 घटनेच्या तारखेला. 2 दिवसात, हा 3 हा दिवसानंतर. हो, 8 तारखेला आला होता. माझी दीपाली होती मुलगी, तिच्यासोबत आले होतं. आम्ही तर घेतला होता इथं इथे बोलून इथं घेतला होता बोलून. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्हाला माहीत पडला का काय आहे?
माहित नाही तर कोणाला काही माहित नाही सर, तिला काही माहित नाहीये. म्हणजे तिला असं काही सांगण्यात नाही आलंय. म्हणूनच आम्ही म्हणत आहोत की आम्हाला स्टेटमेंट दाखवा, जे आहे ते स्टेटमेंट दाखवा. आम्हाला पाहायचं आहे की काय लिहिलं आहे त्यांच्याकडनं, काय यांनी माहिती करून घेतली, काय लिहून घेतलंय, काही माहित नाही ना सर यांना. तुम्हाला ज्या लोकांवर संशय आहे, कोण मक्या म्हणता तुम्ही, जो घरी घेऊन गेला, म्हणजे घरी- त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली का? त्यांना अरेस्ट केलं काहीच का? नाही केला ना. 2 वाजता आला होता घरी तो. त्याला म्हणलं लहान आहे ना, तू जा म्हणलं, तो शिवागारी केलं आणि तो गेला आणि सोडला पण त्याला पोलिसांनी लवकरच. मी जिममध्ये होतो. माझ्या भाऊनी मला फोन केलेला. एक पहिल्यांदा फोन केला तर मी जिममध्ये पण समजलं ना काही. दुसऱ्यांदा परत फोन केला मला, तर मी फोन उचललो. मला माकेच्या फोननी भाऊनी फोन माकेचं नाव केला. काय ऍक्च्युअल? माकेचं नाव हेमंत आहे. जितेंद्र रांगडाले काय त्याचं नाव आहे. त्यांनी त्याच्या फोननी मला फोन केले भाऊनी की हडबड तुला होता हलकासा की कुठे असं रे म्हणते. मी म्हणलो भाऊ जिममध्ये या. मग समोर काय बोलला ना, घपसे फोन कटला. माझ्याकडे हे पण आहे, कॉलिंगची जी आहे ना, ते सगळं काही माझ्याकडे आहे. आणि फोन कटला. मी का समजलो नाही. म्हणलं ठीक आहे, कुठं असणार हा. आज घरी ते कात्याच्या कोंबडा काहीतरी येणार होता, तर म्हटलं असणार कुठलं हे बनत काय नाही करत, म्हणून मी एवढं लक्ष दिलो नाही. मग मला फोन आला त्या मित्राच्या माझ्या, का तू इकडे ये, भाऊ झगडा आला. म्हटलं असणार काय, नॉर्मल हलका फुलका टाईमपास. तर तिकडे जेवण बघितलं तर तिकडे हे पडले सगळं काहीच. आणि तिकडे हे नंदू रांगडाले होतं अजूनसोबत. तर नंदू रांगडालेला कोणाला हेच नव्हतं करत की कोणी उचला, कोणी काय करा. नको उचला म्हणते कोणी पण. पोलीस केस आहे, ॲम्ब्युलन्सला येऊ द्या, ॲम्ब्युलन्सला बोलवलं. आणि ॲम्ब्युलन्सला यायला 1 तास लागतो का? 1 तास लागतो का ॲम्ब्युलन्सला यायला? पोलिसांना फोन केलं, पोलिसांना फोन करायला 1 तास लागतं का यायला तिकडे? साधाचा प्रश्न आहे ना माझं. किती वेळ आहे अर्ली ना तुमचं? 3-4 किलोमीटर असणार हार्डली. 1 तास लागतो का यायला? 1 तास जिवंत होता, माझ्यासमोर जिवंत होता. म्हणजे त्याला दवाखान्यात नेलं असतं, वाचला असतं. वाचला असता ना, कसा नाही वाटला असता तो. पण त्या नंदू रांगडालेची मेन गोष्ट प्लॅनिंग आहे तिथे यामध्ये, की याला वाचायला नाही पाहिजे. त्यांनी कोणाला पण नाही बोलवलं. नंदू रांगडालेची एवढी पहिचान आहे, हा तोफ आहे, डॉन आहे एरलीचा. त्यांनी कोणाला पण नाही बोलवलं. का नाही बोलवलं? तुमचा संशय कोणावर? स्वंसय आम्हाला 5-6 लोक आहेत. म्हणजे 5-6 लोक पण जास्त आहेत. त्यामध्ये कोण आहेत? देवानंद आहे. देवानंदच्या तो कोण आहे? मदन रांगडाले आहे. मदन सरनागत काहीतरी आहे त्याचं नाव. मदन सरनागत आहे. त्याच्या बाप आहे. हे 3 फॅमिली आहेत. कोण? देवानंद आहे, त्याच्या बाप आहे आणि त्याचा काका आहे. हे 3 लोक आहेत. आणि शुभम कटरे एक आहे. आणि रणजित पारधीच्या सोबत फिरला होता. ठीक आहे, तो पण सोबत होता. आणि तो कोण? अनमोल पटले का काहीतरी होता, तोही सोबत होता. अजून हे आहे माखे पण इन्व्हॉल्व होता. नंदू रांगडाले मेन हुकुमचा एक्का तोच आहे. काय नाही पाहिलं, मी गाऊन आलो. या टायमाला झालं तर त्या टायमाला मी गेलो. त्या टायमाला उचललो तर नंदू रांगडाले मा भासा होता आणि हे एक होता मा भाऊ. तर तिथं फोन लावला त्यांनी. फोन लावल्यानंतर ॲम्ब्युलन्स आली. मग आम्ही उचललो आणि मग आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये टाकलो. मग ॲम्ब्युलन्समधून आलो. किती लोक होते तिथे उपस्थित? उपस्थित 2 जण होते फक्त, हे एक आणि नंदू रांगडाले एक. बाकी कोणी नव्हते. बाकी तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही नाही पाहिलं? आम्ही काहीच नाही पाहिलं. गाड्यावर काही 20 लोक जातात वगैरे म्हणत होते ना तुम्ही? नाही, जाताना म्हणजे गावामधून पाहिलं. अच्छा, गावामधून जाताना पाहिलं. किती लोक होते? कमीत कमी 30-40 जण होते. आणि सोबत हे होते? गाड्या होत्या, बाईक होत्या. हां. मग ते गेलेत, पण सोबत जो मृतक होता त्यांच्यासोबत होता का? नव्हता. अच्छा. म्हणजे जाताना पहिले प्लॅनिंग झाली, म्हणजे मारायचे म्हणून. 30 लोकांनी मारायची प्लॅनिंग केली हां म्हणायचं आहे तुम्हाला? हां. मग आम्ही काम होतं म्हणून मी गेलो. मग येताना माहीत झालं की असं कांड झाला म्हणून. मग आम्ही पाहायला गेलो, तेव्हा आम्हाला माहीत झालं की असा कांड झाला. गाडीवर तुम्ही कोणाला पाहिलं ते सांगा ना. गाडीवर कोणाला पाहिलं? गाडीवर काय छोटे आहे, शनागरचं पोरगं आहे. मग तो सांगा ना. चेहऱ्याने सांगतो मी, नाव नाही सांगू. सरनागाच्या पोरगा बोला ना तुम्ही आता. हां, बोला ना, ते काय ते. शनागरचं पोरगं आहे आणि बाकी मग चेहऱ्याने दाखवू शकतो मी. बाकीचं काय सांगू नाही शकत. जसा माझा पुतण्या आला ना, तो मला म्हणते, अंकल म्हणते धीरज भाऊचा मर्डर झाला म्हणते. तर मी जसाच गेलो तर त्याला उचलायसाठी मी, माझा भाऊ आणि दीक्षांत, आम्ही 4 जण होतो. तिथं काय पाहिलं पोहोचलं? काहीच नाही. हा पडला होता, हा श्वास घेत होता. त्याला आम्ही उचलला, म्हटलं वाचल म्हणून आम्ही त्याला उचलून नेला. तो तुमसरपर्यंत बी नाही आला, त्याच्यानंतर एक्सपायर झाला. इस मामले में आप देखिए, बात तो ऐसी मुझे दिख रही है कि इस मामले को पहले से ही दबाने की पुरजोर कोशिश की गई है, क्योंकि जिस टाइम एफआईआर किया गया घटना होने के बाद, अगर आप देखेंगे तो एफआईआर करने के बाद ऐसा हुआ कि एफआईआर में जिन लोगों का नाम लिया गया था, सिर्फ जिसने मारा वो उस आदमी को छोड़ के बाकी जो लोग थे जो उसके साथ मारने में शामिल हो सकते हैं,
ऐसे किसी भी आदमी को इन्होंने अभी तक आरोपी नहीं बनाया, ना उनकी तहकीकात की। इसमें दूसरी चीज़, पोस्टमार्टम रिपोर्ट देखने के बाद, एक मिनट, पोस्टमार्टम रिपोर्ट देखने के बाद हमें ये पता चलता है कि मृतक को जो मारा हुआ है वो एक आदमी का काम नहीं हो सकता, क्योंकि जो जख्म उसके शरीर पे है, जहाँ जहाँ जख्म है उनके शरीर पे, और जो इंजुरीज़ है उनके डायमीटर से ही मैं बता सकता हूँ कि ये अलग अलग जो है शस्त्रों से किए हुए वार हो सकते हैं। और ऐसे हालात में जब एफआईआर किया गया और जब सह आरोपियों का नाम बताया गया, तब पुलिस ने उन सह आरोपियों के ऊपर किसी भी तरीके की कार्रवाई क्यों नहीं की, ये पहली बात। दूसरी बात, मृतक की जो माँ है उसके स्टेटमेंट में स्पेसिफिकली आया हुआ है कि मखिया रंगडाले नाम का जो आदमी है वो 6 बजे मृतक को उसके घर से ज़बरदस्ती लेके गया। ज़बरदस्ती क्यों लेके गया? अगर कुछ होना नहीं था तो ज़बरदस्ती लेके जाने की कोई ज़रूरत नहीं थी। ज़बरदस्ती लेके गया और उसके कुछ ही पलों के बाद, कुछ ही घंटों के बाद जो है वो आरोपी जो अपना मृतक है उसे हमने पाया कि वो मर चुका है। ये दूसरी बात। तीसरी सबसे महत्वपूर्ण बात कि 8 बजे की घटना है, रात को 8 बजे की घटना है। 8 बजे जो होता है, गांव के कोई लोग सोते नहीं है। वहाँ भजिया की दुकान थी, वहाँ पे एक कोई 2 या 4 घर है, उन घरों ने ये घटना देखी है। इस तरीके के गांव वालों से प्रमाण मिलने के बाद भी उन आई विटनेस को, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार को अभी तक क्यों अटक नहीं की, क्यों उनके स्टेटमेंट रिकॉर्ड नहीं की गए? वही जो है विटनेसेस बता सकते हैं कि कितने आरोपी थे, कितने लोगों ने मारा, लेकिन उनका स्टेटमेंट आज तक, आज घटना को 12 दिन पूरे हो चुके हैं। 12 दिन घटना को पूरे हो जाने के बाद भी ना मखिया रांगडाले से कोई तहकीकात या इन्वेस्टिगेशन हुआ है, ना आरोपियों की कोई, जो अन्य आरोपी इसमें शामिल हो सकते हैं उनके बारे में किसी भी तरीके की तहकीकात या उनको अरेस्ट नहीं किया गया है। और सबसे महत्वपूर्ण बात, जो इस केस की मुख्य कड़ी है, जो प्रत्यक्षदर्शी, जो बयान देने वाले साक्षीदार है, वो लोगों, उन लोगों का भी किसी भी तरीके का बयान अभी तक लिया गया नहीं है। ये बहुत ही दुखद और शर्मनाक है, क्योंकि आज के ही दिन मुझे लगता है पिछले महीने हम लोग मौदा में घटित, धानला गांव में घटित एक घटना के संदर्भ में पुलिस स्टेशन में गए थे। वहाँ पे भी इसी तरीके की जो थी कमियां हमें दिखाई पड़ी, और यहाँ पे भी हमें वही कमियां दिखाई पड़ी है। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि इस देश में जो अम्बेडकरवादी समाज है, जो छोटे छोटे गाँवों में, कस्बों में रहता है, वो सम्मान से, और अगर वो अपने अधिकार से जीने की कोशिश कर रहा है तो दूसरे लोगों को दिक्कत क्या है? ये धर्मांधता की भावना क्यों आती है? दबाने की कोशिश क्यों होती है? धानला में जिसको मारा गया वो भी अपने घर का एकलौता कमाने वाला अच्छा युवक था। इस युवक को जो मारा गया वो भी एक समाज सेवक था, एक अच्छा काम करने वाला कार्यकर्ता था। अगर ऐसे लोगों को बार बार मारा जाता गया और ऐसे केसेस में अगर निष्पक्ष अगर तपास नहीं होता है, तहकीकात नहीं होती है, पुलिस अगर अपना काम नहीं करती है, प्रशासन अगर अपना काम नहीं करता है, तो मैं यहाँ से अपील करता हूँ कि हम सब ने न्यायालय में जाके अर्जी करनी चाहिए। इस गांव के लोगों ने अर्जी करनी चाहिए कि हमें आप जो है वेपन रखने का परमिशन दीजिए, परवाना दीजिए। हम हमारी सुरक्षा खुद करेंगे। अगर पुलिस प्रशासन और शासन हमारी अगर सुरक्षा नहीं कर सकता तो हमारी सुरक्षा हम खुद करेंगे। और इस तरीके का प्रण हमें लेना पड़ेगा, क्योंकि मैं देख रहा हूँ यहाँ से हम चले जाएंगे, उसके बाद पुलिस क्या करेगी क्या नहीं, ये हमें पता नहीं। लेकिन हम चाहते हैं कि इस केस में न्याय हो। पीड़ित के साथ जो हुआ है वो बहुत दुखद है, बहुत शर्मनाक है। उस वीडियो में नंदू रांगडाले नाम के आदमी का बार बार नाम लिया जा रहा है। वो जो मृतक है वो खुद उसका नाम ले रहा है। नाम लेने के बाद भी उस आदमी से क्या कार्रवाई की गई, क्या किस तरीके का इन्वेस्टिगेशन किया गया, इसकी कोई भी जानकारी ना परिवार को दी जा रही है, ना गांव के सरपंच को दी जा रही है, ना किसी को दी जा रही है। तो मैं यही चाहता हूँ कि ये केस तो आज हमने हमारे हाथ में लिया, हम इस केस को आगे लेके जाएंगे, लेकिन आज भी मैं ये आशा करता हूँ कि पुलिस वाले जो है,
पुलिस प्रशासन अपना काम ढंग से करेगा। अगर नहीं करता है तो आने वाले दिनों में हम पूरी कोशिश करेंगे कि तुमसर को एक आंदोलन का, हम अम्बेडकर राइट आंदोलन का गढ़ बनाएंगे और इस केस में इंसाफ लेके रहेंगे। जय भीम जय भारत। मैं उषा बौद्ध, हम यहाँ पे समता सैनिक दल दीक्षा भूमि और आवाज़ इंडिया टीवी हमारे साथ आई है और हम जो तुमसर पुलिस स्टेशन के अंतर्गत में यरली करके गांव आता है, उस गांव में जो हमारे दिलेश उर्फ माइकल, इसकी हत्या 6 तारीख को हुई है और पुलिस जिस तरीके से इन्वेस्टिगेशन कर रहा है, क्योंकि उनके घर के लोगों ने जिन लोगों का नाम बताए हैं उन लोगों को अरेस्ट नहीं किया है। हम वो वीडियो भी देखते हैं तो वीडियो में बार बार वो नंदू रहांगडाले का नाम लेता है वो लड़का, तो वो नंदू रहांगडाले को भी सह आरोपी नहीं बनाए, यानी 2-4 लोगों को सह आरोपी बनाना चाहिए था तो उनको नहीं बनाए। तो इस तरीके से पुलिस की जो भूमिका है वो हमें संदेह जैसे लगती है। हमें लगता है कि पुलिस सही तरीके से इन्वेस्टिगेशन नहीं कर रहा और इसलिए हमें यहाँ पे न्याय मांगने के लिए हम आए हैं और हम चाहते हैं कि पुलिस प्रशासन इस केस को न्याय देना चाहिए, क्योंकि जो बौद्ध समाज है वो हर गांव में कम संख्या में होता है और कम संख्या में होने के बाद में 56 में दीक्षा लेने के बाद में वो स्वाभिमान से जीना सीखा है और स्वाभिमान से जब रहता है, बाबा साहब ने हमें अच्छे कपड़े पहनने के लिए, अच्छे रहने के लिए सिखाया है, तो अच्छे कपड़े पहन के जब घूमता है तो बाकी के लोगों के मन में वो खटकते रहता है। तो और इस प्रकार से जो गांव में एक आधा लड़का आगे आके अपने समाज को संरक्षण देता है, अपने समाज के हित के लिए काम करता है, तो ऐसे हमारे युवा लोगों को ख़त्म किया जाता है और डराया धमकाया जाता है उस समाज को। तो हमें ऐसा लगता है क्या यह देश की भूमि हमारी मातृभूमि नहीं है? जैसे बाबा साहब ने कहा था कि मुझे खेत से कहना पड़ता है कि मुझे मातृभूमि नहीं है, तो हमें भी आज ऐसा ही कहना पड़ता है क्या हमें मातृभूमि नहीं है? तो हम इस देश के सरकार से, पुलिस और प्रशासन से हम विनती कर सकते हैं कि हमें अपने संरक्षण के लिए कुछ हथियार रखने का लाइसेंस दे, जो कि हम अपने जीवित का संरक्षण हम खुद कर सके, क्योंकि यहाँ पुलिस प्रशासन भी संरक्षण नहीं कर रहा है और संरक्षण नहीं दे रहा है और जब घटना होती है तो उसको न्याय भी नहीं देता। तो हम यही चाहते हैं और विनती करते हैं कि न्याय मिले, बस हम न्याय के लिए यहाँ पे आए हैं। या ठिकाणी आपण तुमसर या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत ते ह्यासाठी की तुम्हाला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात ॲट्रोसिटीचं प्रमाण ज्या घटना आहेत त्या घडत आहे आणि हे अत्यंत अमानवीय आणि निर्घुण अशा घटना आहे, परंतु न्यायाची प्रक्रिया आपण बघत असतो ते व्यवस्थितरित्या घटनेचा जो पाठपुरावा आणि व्यवस्थितरित्या तपास करायला पाहिजे तो होत नाही। अत्यंत निर्घुण आणि अमानवीय घटना ही तुमसर जवळ असणं फक्त 5 किलोमीटरवरती असणाऱ्या एरली या गावामध्ये घडलेली आहे। अत्यंत चांगला तरुण आणि समाजसेवक असणारा दिलेश वाघमारे याची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। एकूणच अशा आत्ताच 1 महिन्यापूर्वी धानला तहसील मौदा या ठिकाणी देखील अशाच प्रकारे 35 वर्षीय युवकाचा निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि जातीयतेच्या मानसिकतेतून या हत्या होताना आपल्याला दिसत आहे। अशा ठिकठिकाणी घटना घडत आहे। तर प्रश्न असा उपस्थित होतो की याचं एक्झॅक्टली कारण काय? याचा जेव्हा रिसर्च केल्यानंतर आपल्याला दिसून येतो की जेव्हा आंबेडकरी समाज हा प्रगतीपथावरती जात असतो, सन्मानाने जीवन जगायला लागत असतो, तेव्हा इतर लोकांच्या डोळ्यामध्ये ते का सलावं? तर ह्या कुठेतरी ह्या घटना थांबायला पाहिजे आणि जो आहे पारदर्शक तपास या ठिकाणी होऊन घटनेला प्रामाणिक हेतूने न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे मृतक आहे दिलेश वाघमारे, अत्यंत निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आलेली आहे। दिनांक 7 ऑक्टोबरला त्याची आई या ठिकाणी आहे। काय वाटत असेल या माऊलीला? तिच्या घरचा एक आधार गेलेला आहे, लहान भाऊ आहे जो दीक्षांत वाघमारे, तो या ठिकाणी आहे आणि या गावाची प्रचंड जनता तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही न्यायासाठी या ठिकाणी आलेल्या आहे। पोलीस स्टेशनमध्ये खरं तर तपासाचं काम हे पोलीस यंत्रणेचं आहे, परंतु आम्ही समता सैनिक दल आणि आवाज इंडियाची टीम या ठिकाणी इथे यासाठी पोहोचलेली आहे की पारदर्शक तपास या घटनेमध्ये झाला नाही। ॲट्रोसिटी देखील लावायसाठी 4 दिवस विलंब या पोलीस यंत्रणेने केलेला आहे। स्वतः पीडिताची आई, मृतकाची आई सांगत आहे की त्यांचे नावं सांगत आहे, तरीसुद्धा ते नावं मेन्शन करण्यात आलेलं नाही FIR मध्ये।
म्हणजे आरोपी असे मोकाट पोलीस यंत्रणेसोबत फिरत आहे, कितीतरी लज्जास्पद गोष्ट आहे. इस मामले में ही ऐसा लग रहा है कि पुलिस का जो रवैया है बिल्कुल भी साफ नहीं है। अभी तक सिर्फ एक आरोपी को अटक की गई है। उस संदर्भ में भी कोई सूचना परिवार वालों को नहीं मिली। लाश वहाँ पड़ी रही पूरी रात जाने के बाद तक। उसकी मां जो है मृतक की, उसको पुलिस प्रशासन ने नहीं बताया कि घटना क्या हुई है। जनता में रोष है। तुमसर में जो येरली गांव है उनके जनता में रोष है, एक भय का वातावरण है कि ये जो समाज है ये समाज अल्पसंख्यक समाज है और उस वजह से वो डरा हुआ है। ये मांग हो रही है कि इसकी उच्च स्तरीय जांच हो और जो येरली गांव है वहाँ पुलिस चौकी भी लगे ताकि सुरक्षा मुहैया की जाए इन लोगों को और परिवार वालों को न्याय मिले। आप देख रहे हैं आवाज़ इंडिया टीवी।